नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि मी आता आहे पुण्यामधील कारी या गावात। आणि या गावामध्ये माझ्या मागे जो तुम्ही वाडा बघताय ना, हा आहे सरदार कान्होजी जेधे यांचा। तर आता या वाड्यामध्ये त्यांची 14वी पिढी राहते, त्यांचे वंशज राहतात। तर आता आपण हा वाडा आतमध्ये जाऊया आणि हा वाडा पाहूया। स्वतःकडे पद, प्रतिष्ठा व वतन असूनही केवळ एका वचनाखातर सर्व ऐश्वर्यावर पाणी सोडून हिंदवी स्वराज्य निर्मितीत मोलाची कामगिरी करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सरदार कान्होजी जेधे। आत प्रवेश करताच शिवकालीन शस्त्रास्त्र, जुनी भांडी तसेच शिवकालीन देवारा नजरेस पडतो। वाड्यात महादेवाचे मंदिर सुद्धा आहे। आज या वाड्यात जेधे यांची 14वी पिढी राहत असून या वाड्यात सरदार कान्होजी जेधे यांच्या काही आठवणी राखून ठेवल्या आहेत। महाराजांनी ज्या सहकार्यासहित रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत सरदार कान्होजी जेधे सुद्धा हजर होते। जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी आदिलशहाने कान्होजी जेधे यांना अफजल खान